नमस्कार. आज आपण एका खूपच विलक्षण अशा आध्यात्मिक कथेबद्दल बोलणार आहोत. ही गोष्ट आपल्याला भगवंताच्या नावात म्हणजे त्यांच्या केवळ एका नावात किती प्रचंड शक्ती दडलेली आहे हे दाखवून देईल. खरं तर ही फक्त एक गोष्ट नाहीये, तर एका आत्म्याच्या मुक्तीची, त्याच्या तारणाची ही एक गाथा आहे. तर आपण या कथेच्या वातावरणात शिरूया. कल्पना करा, एक भयाण रात्र आहे. अंधार इतका दाट, इतका काळाकुट्ट की अक्षरशः काहीच दिसत नाहीये. आणि शांतता इतकी की एखादा वाळकं पान जरी सळसळलं ना तरी काळजाचा ठोका चुकेल. आणि अशाच एका भयाण जंगलातून एक महात्मा चालले आहेत. पण थांबा, हे काही साधेसुधे प्रवासी नाहीत. त्यांना कुठे जायचंय, कोणती वाट धरायची याची काहीही चिंता नाही. का? कारण त्यांचं सगळं लक्ष, सगळं ध्यान फक्त एकाच गोष्टीवर आहे, त्यांच्या मुखात चालू असलेल्या जपावर. आणि तो जप कोणता होता? जय श्रीकृष्ण श्रीकृष्ण शरणम मम. त्यांच्या ओठांवर सतत हाच जप होता. त्यांची श्रद्धा इतकी अढळ होती की त्यांना पक्क ठाऊक होतं, जिथे माझे भगवान श्रीकृष्ण मला घेऊन जातील तेच माझं ठिकाण, बस. पण मग अचानक त्या भयाण शांततेचा भंग होतो. महात्म्यांना दूरवर काहीतरी विचित्र दिसतं. अनेक दिवे लुकलुकतायत आणि त्यासोबतच एक विचित्र, काहीसं अस्वस्थ करणारं संगीत कानावर पडतंय. आता साहजिकच आहे, कुतूहल म्हणून महात्मा त्या प्रकाशाच्या दिशेने चालू लागतात. पण जसं ते जवळ जातात तसतसं त्यांच्या लक्षात येतं की अरे, ही काही माणसांची वस्ती नाहीये. हे तर काहीतरी वेगळंच आहे. कळतंय का काय? ते चक्क भूतांच्या एका उत्सवात, एका जत्रेत येऊन पोचले होते. आता बघा तिथलं दृश्य. एका प्रचंड मोठ्या वडाच्या झाडाखाली एक वेगळाच माहोल आहे. तेच ते विचित्र, अस्वस्थ करणारं संगीत. मदिरेचे प्याले भरभरून वाहतायत आणि स्त्री पुरुष अगदी बेभान होऊन उन्मादात नाचतायत. सगळंच दृश्य कसं तरी अमानवी, चुकीचं वाटत होतं. आणि तेवढ्यातच त्या भूतांचा राजा म्हणजे प्रेतराज, तो स्वतः पुढे येतो आणि महात्म्यांना अडवतो. त्याला काय वाटलं की हा कुणीतरी सामान्य माणूस आहे, आता हा नक्कीच घाबरणार. पण झालं उलटच. महात्म्यांची प्रतिक्रिया पाहून तो प्रेतराजच चक्रावला असेल. कारण महात्मा शांतपणे हसले. त्यांच्या चेहऱ्यावर भीतीचा लवलेशही नव्हता. त्यांच्या त्या एका हास्यातूनच कळत होतं की मृत्यूचं भय त्यांना स्पर्शही करू शकत नाही. ते जीवनाच्या पलीकडे पोहोचलेले होते. आता महात्म्यांचं हे धैर्य पाहून प्रेतराजालाही आश्चर्य वाटलं. त्याची उत्सुकता वाढली. आणि मग तोच सांगू लागला की हा सगळा उत्सव, हा सगळा जल्लोष नक्की कशासाठी चाललाय. आणि ते कारण धक्कादायक होतं. कारण असं होतं की उद्या प्रेतराजाच्या एकुलत्या एक मुलीचं लग्न होणार होतं आणि त्यासाठी एक अगदी योग्य वर मिळाला होता. त्याच गोष्टीचा हा सगळा आनंदोत्सव होता. हे ऐकून महात्मा विचारतात, अच्छा, आपण हा नवरदेव आहे तरी कोण आणि कुठे आहे तो? हा एक साधा, स्वाभाविक प्रश्न होता. पण या प्रश्नाच्या उत्तरातच या कथेला एक काळोखं, अनपेक्षित वळण मिळतं. तेव्हा प्रेतराज सांगतो की त्याचा होणारा जावई आहे वीरेंद्र सिंग. हा वीरेंद्र सिंग म्हणजे एक श्रीमंत व्यापाऱ्याचा मुलगा, पण तो एक महापापी, दुराचारी माणूस आहे. सध्या तो एका भयंकर रोगाने आजारी आहे आणि त्याचा मृत्यू अगदी काही क्षणांवर येऊन ठेपलाय. आणि जसा त्याचा मृत्यू होईल, तो भूत बनून माझ्या मुलीशी लग्न करेल. ही होती त्याची योजना. हे सगळं ऐकल्या महात्म्यांच्या मनात काहीतरी वेगळाच विचार आला. त्यांनी एक योजना आखली आणि ते एक क्षणही न थांबता तिथून निघाले. आता इथून पुढे ही गोष्ट एक खूपच रंजक वळण घेणार आहे. कथेचा जो खरा उत्कर्षबिंदू आहे तो आता समोर येणार आहे. दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत महात्मा वीरेंद्र सिंहाला शोधून काढतात आणि प्रेतराजाने सांगितलेलं अगदी खरं होतं. वीरेंद्र सिंह मृत्यूच्या दारात होता. आपल्या पापांची आठवण काढून पश्चातापाने रडत होता आणि मृत्यूनंतर आपलं काय होणार या भीतीने अक्षरशः व्याकुळ झाला होता. त्याची ती अवस्था पाहून महात्म्यांनी त्याला धीर दिला. ते त्याला म्हणाले, घाबरू नकोस. आणि मग त्यांनी त्याला शास्त्रातलं एक अत्यंत शक्तिशाली वचन सांगितलं. एक असं वचन जे मुक्तीचा मार्ग दाखवणारं होतं. आणि त्या वचनाचा अर्थ खूप खोल आहे. त्याचा अर्थ असा की परब्रह्म परमेश्वर भगवान श्रीकृष्णांचं चरित्र अथांग आहे, त्याला सीमाच नाही. एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की भगवान श्रीकृष्ण हे विष्णू किंवा नारायणाप्रमाणे केवळ एक देवता नाहीत, तर ते साक्षात परब्रह्म परमेश्वर आहेत.
आणि म्हणूनच त्यांच्या चरित्रातलं किंवा नावामधलं एक एक अक्षर माणसाच्या मोठ्यात मोठ्या पापांचा सुद्धा नाश करू शकतं. विचार करा, त्यांच्या नावात किती शक्ती असेल. त्यांच्या नामाची शक्ती पापावरचा सगळ्यात मोठा अंतिम उपाय आहे. आणि मग ते क्षण आले. वीरेंद्रसिंहाचा श्वास आता मंदावत चालला होता. तेव्हा महात्मा त्याच्या अगदी जवळ वाकले आणि त्याच्या कानात श्रीकृष्ण श्रीकृष्ण असं नामस्मरण करू लागले. आणि आपल्या शेवटच्या श्वासासोबत वीरेंद्रसिंहाच्या मुखातून शब्द बाहेर पडले, श्रीकृष्ण शरणम मम. महात्म्यांनी त्याचा अंतकाळ साधून दिला होता. आपलं काम झालंय हे पाहून महात्मा पुन्हा त्याच वडाच्या झाडाकडे परतले. पण तिथे पोचल्यावर त्यांनी पाहिलं तर तिथलं दृश्य पूर्णपणे 180 अंशात बदलून गेलं होतं. काल रात्री जिथे जल्लोष होता, नाच गाणं होतं, तिथे आज भयाण शांतता होती. जिथे दिव्यांचा लखलखाट होता, तिथे आज अंधाराचं साम्राज्य होतं. आणि जिथे आनंदी संगीत वाजत होतं, तिथे आज फक्त रडण्याचे, शोक करण्याचे आवाज येत होते. जणू काही तो उत्सव साजरा करणारा राजाच आज हरला होता, पराभूत झाला होता. हे सगळं पाहून महात्मा जणू काही त्यांना काहीच माहीत नाहीये अशा आविर्भावात त्या दुःखी कष्टी हरलेल्या प्रेतराजाजवळ गेले आणि अगदी सहजपणे विचारलं, अरे काय झालं? काल तर लग्नाची तयारी होती, आज हा शोक का? त्यावर तो प्रेतराज संतापाने अक्षरशः फुटला. तो ओरडून म्हणाला, हे सगळं तुमच्यामुळे झालंय. तुम्ही तिथे गेलात आणि त्या पापी माणसाकडून त्याच्या शेवटच्या क्षणी त्या भगवान श्रीकृष्णाचं नाव वधवून घेतलं. तुम्ही माझा जावई माझ्यापासून हिसकावून घेतलं. आणि इथे या कथेचं सार आहे. विचार करा, स्वतः एक प्रेतराज, भूतांचा राजा हे मान्य करतोय की श्रीकृष्ण ह्या एका नामाने, जे साक्षात परब्रह्म परमेश्वराचं नाव आहे, त्या नामाने त्या पापी आत्म्याला इतकं पवित्र करून टाकलं की तो त्याच्या अधिकाराच्या बाहेर गेला, तो मुक्त झाला. यावरूनच सिद्ध होतं की भगवान श्रीकृष्णांच्या नामाची शक्ती किती अफाट, किती सर्वोच्च आहे. आता बघा, एका भूताच्या तोंडून स्वतःच्या आराध्याची, भगवंताच्या नावाची इतकी मोठी महिमा ऐकल्यावर त्या महात्म्यांना काय वाटलं असेल? त्यांचं हृदय अक्षरशः प्रेमाने, भक्तीने ओसंडून वाहू लागलं. आणि त्याच आनंदात, त्याच भावावस्थेत ते सकाळ होईपर्यंत समाधी लावून बसून राहिले. आणि ही कथा संपताना आपल्या मनात एक खूप मोठा प्रश्न उभा करून जाते. तो प्रश्न असा आहे की जर आयुष्याच्या अगदी शेवटच्या क्षणी घेतलेलं भगवंताचं एक नाव, केवळ एक नाव, एका महापापी आत्म्याचं नशीब बदलू शकतं, त्याला मुक्ती देऊ शकतं, तर मग विचार करा, जे संपूर्ण आयुष्य त्या परमेश्वराच्या स्मरणात घालवतात, त्यांच्या भक्तीची, त्यांच्या साधनेची शक्ती किती प्रचंड असेल.